नमस्कार. भारताचं संविधान म्हणजे फक्त कायद्याचं पुस्तक नाहीये, तर ते एका नव्या राष्ट्राच्या जन्माची कहाणी आहे. पण एक गोष्ट माहिती आहे का, की हे संविधान लागू करण्याच्या तारखेमागे एक वेगळाच ऐतिहासिक संदर्भ आहे? किंवा याच्या प्रत्येक पानावर एका कलाकाराने आपलं नाव कोरलं आहे? चला, आज आपण संविधान निर्मितीच्या अशाच काही रंजक गोष्टी आणि महत्त्वाचे टप्पे जाणून घेऊया. तर या प्रवासात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी संविधान स्वीकारल्यानंतर ते लागू व्हायला 2 महिने का लागले? त्या ऐतिहासिक शेवटच्या बैठकीत नेमकं काय काय ठरलं? या दस्तऐवजाला कोणी आपल्या कलेने अजरामर केलं? आणि हो, मुख्य शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेत पोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला? आणि शेवटी या प्रचंड कामामागचे आकडे नक्की काय सांगतात? चला तर मग एक एक करून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे स्वीकृती ते अंमलबजावणी. म्हणजे संविधान स्वीकारल्यापासून ते पूर्णपणे लागू होईपर्यंतच्या काळात नेमका काय घडलं ते पाहूया. आपलं संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं गेलं, पण ते पूर्णपणे लागू झालं 26 जानेवारी 1950ला. आता प्रश्न येतो की हे 2 महिने का थांबले? यामागे एक खूप महत्त्वाचं ऐतिहासिक कारण आहे. गोष्ट आहे 1929च्या लाहोर अधिवेशनाची. तेव्हा काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याचा ठराव पास केला होता आणि 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला. त्याच ऐतिहासिक दिवसाचं महत्त्व जपण्यासाठी संविधान लागू करायला हीच तारीख निवडली गेली. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 26 नोव्हेंबरला जरी संविधान स्वीकारलं असलं तरी देशाचा कारभार थांबू नये म्हणून नागरिकत्वासंबंधीची 16 महत्त्वाची कलमं त्याच दिवशी लागू करण्यात आली होती. आता आपण जाऊया त्या शेवटच्या दिवसाकडे. भारत प्रजासत्ताक होण्याच्या फक्त 2 दिवस आधी म्हणजे 24 जानेवारी 1950 या दिवशी संविधान सभेची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. त्या दिवशी एक मोठा प्रश्न समोर होता. देशात पहिल्या निवडणुका होईपर्यंत कायदे कोण बनवणार? यावर एक जबरदस्त तोडगा काढला गेला. जी संविधान सभा इतके दिवस संविधान बनवत होती तिलाच भारताची तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आलं. या एका निर्णयामुळे देशाच्या कारभारात कोणताही व्यत्यय आला नाही. मग दुसरा महत्त्वाचा निर्णय होता देशाच्या पहिल्या राष्ट्रप्रमुखाचा. त्यासाठी फार दूर जाण्याची गरजच नव्हती. ज्यांनी संविधान सभेचं अध्यक्षपद इतक्या यशस्वीपणे सांभाळलं त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचीच स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. नव्या प्रजासत्ताकासाठी हा एक अगदी स्वाभाविक आणि महत्त्वाचा निर्णय होता. आणि हो, याच ऐतिहासिक दिवशी जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रगान म्हणून अधिकृतपणे स्वीकारलं गेलं. या निर्णयांनी त्या दिवसाचं महत्त्व खरंच खूप वाढवलं. तर राजकीय आणि प्रशासकीय चौकट तर तयार झाली होती, पण या ऐतिहासिक दस्तऐवजाला अंतिम स्वरूप कसं दिलं गेलं? त्याला अजरामर करण्यामागे कोणाकोणाचे हात होते? चला, आता त्या कलाकारांबद्दल बोलूया ज्यांनी आपल्या हातांनी भारताच्या संविधानाला केवळ लिहिलंच नाही तर त्याला सजवलं सुद्धा. ही कहाणी आहे त्या लोकांची ज्यांनी इतिहासाला एका वेगळ्याच प्रकारे आकार दिला. संविधानाच्या मूळ प्रतीवर जे सुंदर वळणदार हस्ताक्षर आहे ना, ते होतं प्रेम बिहारी नारायण रायजादा यांचं. ते कॅलिग्राफीचे म्हणजे सुलेखन कलेचे जादूगार होते. इंग्रजीतील संपूर्ण संविधान आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. जेव्हा पंतप्रधान नेहरूंनी त्यांना या कामासाठी मानधनाबद्दल विचारलं तेव्हा त्यांची मागणी खूपच विनम्र पण तितकीच अनोखी होती. ते म्हणाले, मला एकही पैसा नको, माझी फक्त एकच विनंती आहे. संविधानाच्या प्रत्येक पानावर मी माझं नाव लिहून आणि शेवटच्या पानावर माझ्या नावाबरोबर माझ्या आजोबांचं नाव लिहीन. त्यांची ही विनंती मान्य झाली आणि त्यांचं नाव भारताच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. संविधानाला केवळ सुंदर अक्षरांचीच नाही तर सुंदर चित्रांचीही जोड मिळाली. आणि ही जबाबदारी शांतिनिकेतनच्या कलाकारांवर सोपवण्यात आली होती, ज्यांचे नेतृत्व करत होते प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस. या कलाकारांनी तर कमालच केली. त्यांनी संविधानाला एका जिवंत, बोलक्या इतिहासात बदललं. प्रत्येक पानावर सुंदर नक्षीकाम केलं. संविधानाच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचं दर्शन घडवलं. अगदी प्रभू रामापासून ते गांधीजींपर्यंत, गौतम बुद्धांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत. ही चित्र संविधानाला केवळ कायद्याचा ग्रंथ न ठेवता भारताच्या आत्म्याचा आरसा बनवतात. आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं, प्रस्तावनेचं पान सजवण्याचं काम नंदलाल बोस यांचेच शिष्य व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी केलं होतं. आता सह्यांच्या बाबतीत एक मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. पंडित नेहरूंना एका कार्यक्रमाला जायची घाई होती, त्यामुळे त्यांनी अध्यक्षांची परवानगी घेतली आणि सर्वात पहिली सही केली.
पण गंमत बघा, जेव्हा सगळ्यांच्या सह्या होऊन गेल्या तेव्हा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नेहरूंच्या सहीच्या वरच्या बाजूस मोकळ्या जागेत आपली सही केली. त्यामुळे जरी पहिली सही नेहरूंनी केली असली तरी दस्तऐवजावर सर्वात वर सही दिसते ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. या दस्तऐवजावर सह्या तर झाल्या, पण याच्यामागे ज्या व्यक्तीचा सर्वात मोठा वैचारिक वाटा होता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेपर्यंतचा प्रवासच मुळी सोपा नव्हता. तो अनेक आव्हानांनी भरलेला होता. त्यांचा हा प्रवास म्हणजे चिकाटीचं एक उत्तम उदाहरण आहे. बघा, सुरुवातीला बॉम्बे प्रांतातून ते हरले, मग बंगालमधून निवडून आले, पण फाळणी झाली आणि ती जागा पूर्व पाकिस्तानात गेली, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व गेलं. अशा परिस्थितीत कुणीही खचून गेलं असतं, पण संविधान सभेला हे माहीत होतं की डॉक्टर आंबेडकरांशिवाय हे काम पूर्ण होऊच शकत नाही. त्यांचं महत्त्व इतकं होतं की त्यांच्यासाठी बॉम्बे प्रांतातील एका सदस्याला M.R. जयकर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आणि त्या जागेवरून डॉक्टर आंबेडकरांना पुन्हा निवडून आणण्यात आलं. यावरूनच दिसतं की भारताच्या संविधानाला त्यांच्याशिवाय आकार देणं अशक्य मानलं जात होतं. चला, आता या भव्य कामाच्या काही संख्यात्मक आणि टीकात्मक पैलूंवर एक नजर टाकूया. यातून आपल्याला या प्रक्रियेची विशालता आणि त्यावरील विविध मतही समजतील. या कामाची व्याप्ती प्रचंड होती हे आकडेच सांगतात. या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 3 वर्ष लागली, म्हणजे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. आणि त्या काळात यावर 64 लाख रुपये खर्च आला. यासाठी जवळपास 60 देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला होता. विशेष म्हणजे संविधान सभेच्या एकूण 166 कामकाजाच्या दिवसांपैकी तब्बल 114 दिवस फक्त आणि फक्त संविधानाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी गेले. यावरून कळतं की प्रत्येक कलमावर किती खोलवर विचार झाला असेल. आणि ही चर्चा किती सखोल होती हे या आकड्यांवरून स्पष्ट होतं. संविधानाच्या मसुद्यावर तब्बल 7,635 सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी 2,473 सुधारणांवर सविस्तर चर्चा झाली. विचार करा, प्रत्येक पैलू किती बारकाईने तपासला गेला असेल. पण अर्थातच या प्रक्रियेवर टीकाही झाली. संविधान सभेचेच एक सदस्य नजरुल अहमद यांनी मसुदा समितीवर टीका करताना म्हटलं होतं की या समितीला ड्राफ्टिंग कमिटी म्हणण्याऐवजी ड्रिफ्टिंग कमिटी म्हणजे भरकटलेली समिती म्हणायला हवं. त्यांच्या मते समिती खूप जास्त वेळ घेत होती. या टीकेमागे काही मुख्य मुद्दे होते. पहिला की समितीने खूप वेळ घेतला, पण खरं तर भारतासारख्या प्रचंड विविधतेने नटलेल्या देशासाठी सर्वसमावेशक संविधान बनवणं हे काही सोपं काम नव्हतं. दुसरा आरोप होता की आपलं संविधान म्हणजे इतर देशांच्या घटनांमधून घेतलेल्या कल्पनांचं ठिगळ काम आहे. आणि तिसरा आरोप म्हणजे यात वापरलेली किचकट कायदेशीर भाषा सामान्य माणसाला समजत नाही, ज्यामुळे ते वकिलांचं नंदनवन बनलं आहे, अशीही टीका झाली. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न उरतोच. भारताचं संविधान खरंच केवळ उसने घेतलेल्या कल्पनांचं मिश्रण होतं की डॉक्टर आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी जगातल्या सर्वोत्तम गोष्टी घेतल्या आणि त्यांना भारताच्या गरजेनुसार बदललं?